दिख रहा है ना, सबसे बड़ा चाय पत्ती बहुत ही सुंदर और बहुत ही खूबसूरत, बहुत चाय का सबसे चाय पत्ती बड़ा बगान गुजरात में हूँ। चाय पत्ती का पूरा सब दिख रहा है, सब चाय पत्ती पूरा बहुत ही ज़्यादा दूरी कितना बहुत आपको ये सब दिख रहा होगा, सब चाय और ये आसाम का सबसे बड़ा बागान है। और आज मैं इधर आजा स्वर्ग जिसे बोलते हैं ना, यहाँ दार्जिलिंग में आजा रे ओ मेरे दिल भर आजा, दिल की प्यास बुझा जा, तुम्ही करते हो आजा रे ओ मेरे दिल भर आजा, दिल की प्यास बुझा जा। आजा रे करत मस्त आम्ही फिरत होतो दार्जिलिंगला। हा हा हा, इतकी छान थंडी, वाव! आणि हे निसर्ग बघून तर इतकं मन प्रसन्न वाटत होतं मित्रांनो, काय सांगावा. इतकं छान आणि सुंदर माझा प्रवास झाला होता तो दार्जिलिंगचा. खूपच छान वाटत होतं, खूपच छान. आणि तिकडे जे दिसतात ना तुम्हाला हे लोक सर्व, हे तिथले ट्रेडिशनल ड्रेस वेअर करत होते. मला पण करायचा होता, पण मला खाली उतरायचा फार कंटाळा आलता, कारण आम्ही खूप उंचावर होतो. हो, आणि इतकी मज्जा आलती गाईज. तर हे बघा, तुम्हाला फिरून सगळीकडे मी दाखवते. आम्ही खूप उंचावर, आणि तिथे आसामला होतो. तर आम्ही दार्जिलिंगमध्येच आसाम आहे, तर तिथे इतकं सुंदर वाटत होतं, तुम्हाला काय सांगावा. इतकं सुंदर निसर्ग, म्हणतात ना की स्वर्ग म्हणजे हेच. आणि मी मस्त नाचत होते, म्हणजे गाणं गुणगुणत होते. फारच मज्जा केली होती मी. गेल्या वर्षी गेले होते गाईज. आणि तुमच्यापर्यंत माझ्या या सगळ्या आठवणी, मला असं वाटलं कुठेतरी तुम्हाला दाखवावा आणि तुमच्यापर्यंत या आठवणी पोचावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हो. हिरवं हिरवं निसर्ग, म्हणतात ना, निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित जपलंय र कोणी माझ्या मनात लपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय र. तसं ते निसर्ग माझ्या मनात लपलेलं होतं कुठेतरी, आणि मला कुठेतरी असं वाटत होतं की ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तिथे मी सुंदर सुंदर असे फोटोसुद्धा क्लिक केले. तर बघा, आणि मित्रांनो नक्कीच कळवा मला की तुम्हाला कसं वाटलं हे आसाम आणि दार्जिलिंगचं निसर्ग. मला नक्की तुमच्या छान छान कमेंटमधून कळवा. आणि व्हिडिओ आवडलास तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, एकदम मनापासून. हो. आणि ड्रेसिंग माझी तर वाव, मला फार आवडली होती. तिकडे मी ड्रेसिंग खूप एक से एक बडकर केली होती, खूपच सुंदर आणि मस्त. खरंच म्हणतात ना, कधीतरी वर्षातून एकदा फिरायला गेलंच पाहिजे. आणि अशा जागेवर जायचं की जिथे नुसतं हिरवळ निसर्ग आणि खूपच निसर्ग, सुंदर निसर्ग, अशा जागेवरच फिरायला जायला पाहिजे. मी इतके फोटो काढले, इतके फोटो, सगळे एक ना एक फोटो तुमच्यापर्यंत मी शेअर केलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटलं हा माझा प्रवास नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. चला तर मग बाय बाय, सी यू.